सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार। 15 जून 2025 रोजी महाराष्ट्र सेट एक्झाम होणार आहे। या परीक्षेत एक महत्त्वाचं सब टॉपिक मी तुमच्या समोर घेऊन आलेलं आहे। ओरिएंट युनिट पेपर क्रमांक 1 मधील 10वा टॉपिक हायर एज्युकेशन, त्याच्यामध्ये येणारे एक सब टॉपिक आहे ओरिएंटल कन्व्हेन्शनल नॉन कन्व्हेन्शनल लर्निंग प्रोग्राम्स इन इंडिया म्हणून। आता काल ओरिएंटल लर्निंग प्रोग्राम्स बद्दल सांगितलेलं आहे। आता कन्व्हेन्शनल प्रोग्राम आणि नॉन कन्व्हेन्शनल हे बघूया। कन्व्हेन्शनल लर्निंग प्रोग्रामला आपण सिंपल भाषामध्ये पारंपरिक म्हणजे जुने शिक्षण पद्धती असे आपण म्हणतो। भारत देशात पूर्वीपासून शिक्षणाची एक व्यवस्था होती। आता वैदिक काळात विद्यार्थी गुरु जवळ जाऊन गुरुकुलमध्ये थांबून गुरूंच्या मार्गदर्शनाने तो शिकत होता। मग 24 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या विद्यार्थ्याला वसु म्हणून एक डिग्री दिले जात होते। 36 वर्ष पूर्ण केल्यानंतर त्यांना आदित्य म्हणून रुद्रा म्हणून एक डिग्री दिले जात होते। 48 वर्ष पूर्ण केल्यानंतर त्यांना आदित्य म्हणून एक डिग्री दिले जात होते। म्हणजे विद्यार्थी प्रत्यक्षात जाऊन गुरुच्या चरणी बसून तिथं राहून तो शिकत होता। कन्व्हेन्शनल लर्निंग, आता तो सेम सिस्टीम आता पण आहे। आता आपण प्रत्यक्षात शाळेला जातो किंवा कॉलेजला जातो किंवा विद्यापीठाला जातो, तिथं बसतो, गुरु आपल्याला शिकवतात, ते आपण ऐकतो, नोटबुकमध्ये नोट्स लिहितो, परत येतो आणि निर्दिष्ट कालावधीमध्ये जाऊन पेपर देतो। 3 तास पेपर देऊन येतो आणि इव्हॅल्युएशन होतात। हे जे पद्धत आहे कन्व्हेन्शनल लर्निंग म्हणतात। कन्व्हेन्शनल लर्निंग पद्धतीला जुने मेथड्स असे म्हणतात। हे ओल्ड मेथड्स आहे। इथं शिक्षक डॉमिनंट असतात, शिक्षक ऍक्टिव्ह असतात, शिक्षक जे माहिती सांगतात ते विद्यार्थी ऐकतात। इथं फिक्स्ड एक सिलेबस असतो, तो सिलेबस पूर्ण करावा लागतात आणि फिक्स्ड कालावधीमध्ये एक एक्झाम घेतात। म्हणजे फिक्स्ड सिलेबस, फिक्स्ड एक्झाम पॅटर्न आणि फिक्स्ड रूल्स अँड रेग्युलेशन्स हे सगळं फॉलो करावं लागतात। कुठे? कन्व्हेन्शनल टीचिंग मेथड्स मध्ये किंवा कन्व्हेन्शनल लर्निंग प्रोग्राम मध्ये। ओल्ड मेथड आहे, ऑफलाईन टीचिंग होत असतात, विद्यार्थी प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन तो शिकत असतो, फेस टू फेस इंटरॅक्शन होत असतात, टीचर सेंटर आहे, फिक्स्ड सिलेबस असतो, एक्झाम पॅटर्न फिक्स्ड आहे आणि स्ट्रिक्ट रूल्स फॉलो करतात। आता आपण BA शिकतो, कॉलेजला जाऊन, विद्यापीठाला जाऊन MA शिकतो, प्रत्यक्षात जाऊन, हा कन्व्हेन्शनल मेथड आहे। कन्व्हेन्शनल मेथड मध्ये किती फायदा होतो किती तोटा तो वेगळा भाग आहे, परंतु कन्व्हेन्शनल मेथडचा हा सिस्टीम आहे। आता नॉन कन्व्हेन्शनल ह्याचा अर्थ आधुनिक पद्धतीच्या शिक्षण पद्धतीला नॉन कन्व्हेन्शनल असे म्हणतात। ह्याला मॉडर्न सिस्टीम म्हणतात, न्यू सिस्टीम म्हणतात। नवीन कालावधीमध्ये विद्यार्थी कॉलेजला न जाता घरी बसून ऑनलाईन च्या माध्यमातून तो स्वतःच्या इंटरेस्ट प्रमाणे, स्वतःच्या स्पीड प्रमाणे, स्वतःच्या आवडीप्रमाणे, स्वतःच्या इच्छाप्रमाणे तो शिकत असतो। इथं लर्नर इज इम्पॉर्टंट, लर्नर ऍक्टिव्ह असतो। फिक्स्ड सिलेबस नसतात, फिक्स्ड एक्झाम पॅटर्न नसतात, फिक्स्ड कालावधी नसतो, फिक्स्ड प्लेस नसतो। विद्यार्थी खूप इम्पॉर्टंट आहे इथं ह्या नॉन कन्व्हेन्शनल मध्ये। नॉन कन्व्हेन्शनल मध्ये टीचर हा पॅसिव्ह असतो, विद्यार्थी ऍक्टिव्ह असतात। ह्याला न्यू मेथड म्हणतात। ऑनलाईन पद्धतीने शिकला जातो, ओपन युनिव्हर्सिटीने शिकला जातो, मुक्त विद्यापीठ इथे असतात, मुक्त शिक्षण असतो, डिस्टन्स एज्युकेशन इथे असतात, स्टुडंट सेंटर्ड आहे, फ्लेक्झिबल एक्झाम सिस्टीम असतात, रिलॅक्स्ड असतो, विद्यार्थ्यामध्ये स्ट्रेस नसतो, विद्यार्थ्यावरती स्ट्रेस नसतो आणि करिअर ओरिएंटेड त्यांनी अभ्यास करीत असतात। सेल्फ इंटरेस्टच्या सहाय्याने तो अभ्यास करत असतो। डिस्टन्स एज्युकेशन दूर शिक्षण पद्धती आहे, कॉरेस्पॉन्डन्स एज्युकेशन सिस्टीम आहे आणि ओपन युनिव्हर्सिटी सिस्टम आहे। आता दूर शिक्षण पत्र व्यवहाराच्या माध्यमातून शिक्षण घेतलं जातो, कॉरेस्पॉन्डन्स एज्युकेशन। हे नवी दिल्ली येथील जो दिल्ली विद्यापीठ आहे, दिल्ली विद्यापीठाने 1982 रोजी कॉरेस्पॉन्डन्स कोर्स सुरुवात केले होते। हे पेपरला एकदा प्रश्न विचारलेले होते, कॉरेस्पॉन्डन्स कोर्स सुरू करणारे पहिले विद्यापीठ कोणते? नवी युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली, कोणत्या वर्षी? 1982 रोजी।
आणि त्यानंतर देशात, आपल्या देशात एक मोठं सेंट्रल ओपन युनिव्हर्सिटी आहे, त्याचं नाव इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, आणि तो 1985 मध्ये दिल्ली येथे स्थापन करण्यात आलेले आहे. जगातील सर्वात मोठा ओपन युनिव्हर्सिटी कोणता आहे तर इग्नो ओपन युनिव्हर्सिटी आहे. तो 1985 मध्ये स्थापन झालेला आहे. त्याच्या पूर्वी भारत देशात 1982 रोजी एक ओपन स्टेट युनिव्हर्सिटी स्थापन करण्यात आला होता. कुठं? आंध्र प्रदेशमध्ये हैदराबाद येथे. त्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटी. 1982 रोजी तो स्थापन करण्यात आला. त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे 13 राज्यात ओपन युनिव्हर्सिटी स्थापन केलेली आहे. त्यानंतर आता नुकताच एक ओपन युनिव्हर्सिटी, स्टेट ओपन युनिव्हर्सिटी त्याच्यामध्ये ऍड करण्यात आलेले आहे. अशी एकूण 14 स्टेट ओपन युनिव्हर्सिटी आहे. पहिलं ओपन युनिव्हर्सिटी आहे डॉक्टर B.R. आंबेडकर, हैदराबाद येथे आहे, 1982 रोजी स्थापन झाला. त्याच्यानंतर वर्धमान महावीर ओपन युनिव्हर्सिटी कोटा राजस्थान येथे 1987 मध्ये. त्याच्यानंतर नालंदा ओपन युनिव्हर्सिटी पाटणा बिहार मध्ये 1987. त्यानंतर यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटी आपलं नाशिक येथे स्थापन करण्यात आलेलं आहे 1989 रोजी. कृपया हे लक्षात ठेवा, पाठीमागील 2-3 क्वेश्चन पेपरमध्ये हे प्रश्न विचारलेले होते. मध्य प्रदेश भोज ओपन युनिव्हर्सिटी भोपाळ 1991. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटी अहमदाबाद गुजरात 1994. कर्नाटक ओपन युनिव्हर्सिटी म्हैसूर 1996. नेताजी सुभाषचंद्र बोस कलकत्ता येथे हे ओपन युनिव्हर्सिटी आहे. सगळ्या स्टेट ओपन युनिव्हर्सिटीमध्ये सगळ्यात मोठा स्टेट ओपन युनिव्हर्सिटी कोणता आहे तर हे सुभाषचंद्र बोस. त्याला मेटा युनिव्हर्सिटी असे म्हटले जातात. मेटा युनिव्हर्सिटी दर्जा घेतलेले विद्यापीठ कोणते असे प्रश्न एकदा विचारलेले होते, पुन्हा पण विचारतात. ओपन युनिव्हर्सिटी कोणतं? नेताजी. 1997 मध्ये उत्तर प्रदेशात राजश्री टंडन ओपन युनिव्हर्सिटी अलाहाबाद येथे स्थापन केले 1998. त्यानंतर तामिळनाडू ओपन युनिव्हर्सिटी चेन्नई 2002 मध्ये. पंडित सुंदरलाल शर्मा बिलासपूर छत्तीसगड मध्ये 2005 रोजी. उत्तराखंड नैनिताल येथे स्थापन केलेले आहे उत्तराखंड ओपन युनिव्हर्सिटी. त्याच्यानंतर कृष्णकांत हंडिक गुवाहाटी येथे स्थापन केलेले आहे ओपन युनिव्हर्सिटी. आणि त्यानंतर परवाच म्हणजे 10 जून 2015 रोजी ओडिसा स्टेट ओपन युनिव्हर्सिटी स्थापन केलेले आहे. ओडिसा राज्याने, ओडिशा शासनाने हे स्थापन केलेले आहे. कुठं? त्याचं मेन केंद्र आहे संबळपूर हा गाव आहे, संबळपूर हा जिल्हा. संबळपूर येथे ओडिसा स्टेट ओपन युनिव्हर्सिटी स्थापन केलेले आहे. आणि त्याचा मूळ काम करणारा जो कॅम्पस आहे तो ओडिसा राज्याची राजधानी भुवनेश्वर येथे BJB ऑटोनॉमस कॉलेज आहे. कुठं? भुवनेश्वर येथे. त्या कॉलेजने या युनिव्हर्सिटीचं काम पाहत आहे. असं व्यवस्थित आपण लक्षात ठेवा. ओके, ऑल द बेस्ट. नमस्कार.